नमस्कार, मी भूदेव कानू शिंदे पाटील, पिंपळगाव 24 जिल्हा परिषद पिंपळगावतर्फे खेड जिल्हा परिषद या गटासाठी मी उमेदवारी अर्ज भरला होता। आज ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आज या ठिकाणी मला अधिकृतरित्या अपक्ष उमेदवार म्हणून हेलिकॉप्टर हे चिन्ह मिळाले आहे। तसेच मी 48 मरकळ पंचायत समिती गण ह्यामध्ये पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता। आज त्या ठिकाणीसुद्धा मला चिन्ह हेलिकॉप्टर हे मिळालेलं आहे। आज मी लोकशाहीच्या दरबारामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या अनुसरणानुसार ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये प्रत्येक माणूस आपली भूमिका लोकशाही पद्धतीने निवडणुका लढू शकतो। आज तर फॅक्ट पाहिली तर फक्त कोट्यवधी रुपये असणाऱ्यांनी निवडणुका लढवायच्या का, लाखो रुपये असणाऱ्यांनी निवडणुका लढवायच्या का, दहाव्या भोजनावळी देणाऱ्यांनीच फक्त निवडणुका लढवायच्या का, गाड्याच्या गाड्या जत्तीच्या जत्ते भरून नेणाऱ्यांनीच फक्त निवडणूक लढवायची का, आमच्या भगिनींना फक्त साड्या वाटप करणाऱ्यांनीच निवडणूक लढवायची का। आज हाचा मुद्दा आहे की ह्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस शाश्वत केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य माणूस निवडणुकीमध्ये उभा असताना सर्वसामान्य माणसांनी आपल्या माणसाला मतदान करावं अशी माझी आग्रही भूमिका आहे। सर्वात मोठं मतदान पवित्र कोणतं असेल तर ते मतदान आहे। ह्या भागातील आमच्या पिंपळगावतर्फे खेड गटातील सर्व आमचे जे महिला भगिनी असतील, सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी असतील, यांनी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राला मी दोन्ही ठिकाणी उभा आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती। मला आपण आपलं बहुमूल्य पवित्र मतदान देऊ, एकतर जिल्हा परिषदेवर तरी पाठवा, अन्यथा पंचायत समिती खेड तालुक्याच्या सभागृहात देखील पाठवावं अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि आमच्या गटातली लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि एक आज मी सर्वसामान्य माणसांचा केंद्रबिंदू म्हणून आमच्या कोळेगावचं मतदान 4,500 आहे। आमच्या कोळेकरांच्या जीवावर मी निवडणूक लढवत आहे आणि आमच्या कोळेकरांना मी आवाहन केलेलं आहे की बाबांनो, तुमचा उमेदवार म्हणून गावचा म्हणून मला तुम्ही संधी द्यावी। आणि माझ्या गटातील जिल्हा परिषद गटातील जेवढी गाव आहे सर्वांना मी विनंती करतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी माझं हेलिकॉप्टर हे चिन्ह आहे, मला आपण विक्रमी मताने सभागृहामध्ये पाठवावं आणि लोकशाहीतील प्रत्येक घटक हा सर्वसामान्य माणूस हा तुमचा आहे या भावनेतून मला पाठवावं। निश्चितपणाने पारदर्शक पद्धतीने कामकाज करेल, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, येऊन देणार नाही सत्तेची नशा, मागासलेल्या भागाला देणार विकास कामांची दिशा। सदैव आपला